समोर येथे पावडा सादर करत आहे. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल भलन फुटला घाम याला कोण गाली सन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हर. तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याला विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. तिथं जातो जणू सैतान आणि बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. बाळापा सुभानअल्लाह कौतिक झाले दरबाराची. खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोडदळ पायदळ फौज फाटलही बक्कळ अंगी 10 हातीचं बळ पाहणारा कापेच वाड्यात भेडे त्याला चिडीन ठिजीत खानाची सेना निघाली. गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोकिला रे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. जो तू हेच बोलू लागला राजांची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार. काय लढवा हुंदेर चिंतेत पंत सरदार. पण आई जाऊ काय म्हणाल्या शिवबा केवळ आमचा पुत्र नाही होय अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु व्याटपणे पळून अशा मराठी मुलकांचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा ते छावा गनिमाला कसा ते छावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा दाना सांगावा. प्रतापगडावर भेटीचा आमना सामना सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला विमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची त्याच नाही जाणीव शेकतीची आणि करील काही कल्पनायुक्तीची करील काही कल्पनायुक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. बर का जीवा महाला नावाचा एक डोंगर होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो असरी रोकून नजारा गैरी जिरा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मानला कट्टारीचा वार्तन केला. खरखर आवाज झाला चिलखत होतय अंगाला. खानाचा वार उभा गेला. खान एरबडला. तितक्यात महाराजाने पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघनक्याचा वारा केला. तरटाला पाडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सरे गेले. पावने केला कृष्णचा ताट लाविली गुलामीची ओवाट आणि मराठी शाहीचा मांडला ताट. मराठी शाहीचा मांडला ताट.
धर्मवीर